बातमी पुण्यातून आहे। पुण्याचा कारभारी आज ठरणार आहे, कारण महापौर निवडणूक बिनविरोध होण्याची सुद्धा शक्यता आहे। भाजपच्या मंजुषा नागपूर यांचं नाव सध्या आघाडीवरती आहे, त्यामुळे पुण्याचा महापौर नेमका कोण होणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आज पुण्याचा महापौर ठरणार आहे। भाजपच्या मंजुषा नागपूर यांचं नाव सध्या आघाडीवरती आहे, कारण भाजपची एक हाती सत्ता पुणे महानगरपालिकेवरती आलेली आहे। भाजपच्या मंजुषा नागपूर यांचं नाव सध्या आघाडीवरती आहे। सोबतच विरोधी पक्ष नेते कोण होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीकडे सध्या संपूर्ण पुणेकरांचं लक्ष लागलेलं आहे। भाजपच्या मंजुषा नागपूर यांचं नाव सध्या आघाडीवरती आहे आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, मंजुषा नागपूर यांचं नाव सध्या महापौर पदासाठी आघाडीवर आहे। उपमहापौर पदासाठी कोणाची नेमणूक होऊ शकते? उपमहापौर पदासाठी भाजपने खरं तर रिपब्लिकन पार्टीला जी आहे ती संधी दिलेली आहे। रिपब्लिकन पार्टीचे वाडेकरांचा देखील फॉर्म जो आहे तो उपमहापौर पदासाठी पुण्यामधून भरलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पुणे जिल्ह्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये शोकाकुळा जी आहे ती पाहायला मिळते, त्यामुळे ही सगळी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न जे आहेत ते भाजपकडून पहिल्यापासून केलेले आहेत। परंतु काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील त्यांचे उमेदवार जे आहेत ते महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये दिलेले आहेत। पुण्याचे जे भाजपचे सभागृह नेते असणारे गटनेते असणारे गणेश बिडकर यांनी देखील काल आव्हान केलं आहे की हे दोन्ही लोकांनी जे आहेत ते फॉर्म मागे घ्यावे, कारण संख्याबळ पाहिलं तर भाजपचाच महापौर पुणे महानगरपालिकेमध्ये बसणार आहे, त्याच्यामध्ये कुठलेही दुमत नाहीये। परंतु तरी देखील काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिल्यामुळे इथे निवडणूक होईल आणि त्यामध्ये 4 तास सभागृहाचे जे आहेत ते निवडणुकीसाठी जातील। असं न करता बिनविरोध जर निवडणूक झाली तर या मोठ्या नेत्यांना म्हणजे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार आणि सुरेश कलमाडे यांचं जे काही निधन झालेलं आहे तर यांना श्रद्धांजली जी आहे ती व्हायची आहे आणि सभागृह तहकूब करायचं आहे। अशा प्रकारची योजना जी आहे ती भाजपची आहे। परंतु भाजपने जे आव्हान दिलेलं आहे त्या आव्हानाला आता नेमकं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जात आहे, कारण का जर का ती बिनविरोध झाली तर सभागृह तहकूब करून श्रद्धांजली आहे ती या दोन्ही नेत्यांना व्हायची आहे। त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की ही सगळी निवडणूक बिनविरोध व्हावी, त्यामुळे भाजपकडून बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केले जातात आणि जर निवडणूक बिनविरोध झाली तर भाजपकडून मंजुषा नागपुरे जे आहेत ते महापौर असतील, कारण त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो भाजपने भरलेला आहे। खरं तर हिंदुत्ववादी चेहरा जो आहे तो भाजपने मंजुषा नागपुरे यांच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी दिलेला पाहायला मिळतोय आणि वाडेकर जे की RPIचे आहेत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आहेत, त्यांना संधी जी आहे ती भाजपने दिलेली आहे। खरं तर भाजपचं संख्याबळ पाहता भाजप उपमहापौर पण देऊ शकत नव्हतं, कारण का मोठी संख्याबळ जे आहे ते भाजपने या निवडणुकीमध्ये मिळवलेलं आहे। तरी देखील मित्रपक्ष म्हणून RPIला जी आहे ती संधी भाजपने दिलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेत आहे, कारण का त्यांच्या माध्यमातून देखील महापौर आणि उपमहापौर पदासाठी फॉर्म जे आहेत ते दोन्ही पक्षाकडून भरण्यात आलेले आहेत आणि जर का त्यांनी फॉर्म मागे घेतले नाहीत तर ही निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक जर झाली तर सभागृहाचे 4 तास जातील, कारण त्या सगळी प्रक्रिया जी आहे ती सभागृहाला पूर्ण करावी लागेल। ती सभागृहाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा आवाजी मतदान घेण्यासाठी साधारणतः 3 ते 4 तास जे आहेत ते सभागृहाचे जाऊ शकतील आणि अशा वेळी ज्यावेळेस जिल्ह्यावरती शोकाकुळ आहे, मोठ्या प्रमाणामध्ये दुःख जे आहे ते मागील काही दिवसांपासून अख्ख्या जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या जाण्याने व्यक्त केलं जात आहे, त्यामुळे अजित पवार असतील किंवा सुरेश कलमाडे असतील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपने ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले। त्यामुळे आता एकंदरीतच नेमकं कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होत आहे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।